देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भाजपच्या बैठकीत 55+चा नारा, मनपा निवडणुकीत विजयाचा व्यक्त केला विश्वास। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येण्यास सुरुवात झाली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आलेला असून महायुतीकडून युतीबाबत कुठलाही निर्णय झालेला नसून एकीकडे भाजपाने 55+चा नारा दिला असून नुकत्याच झालेल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत भाजपाने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपातील इच्छुक उमेदवारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। धुळे महानगरपालिकेची निवडणूक ही 55 जागांवर भाजपा लढवणार असून सर्व जागांवर विजयी होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाईल एवढा मी तुम्हाला शब्द देतो। प्रत्येक कार्यकर्त्याला नगरसेवक व्हावं वाटतं आहे आणि ती चुकीची बाब नाही। तुम्हालाही सांगतो, तुम्ही तिकीट भेटलं नगरसेवक व्हाल त्याचं तर ऐकलंच जाईल, परंतु ज्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे नगरसेवकांची, त्यांची जी जी काही कामं असतील, सार्वजनिक कामं, वैयक्तिक सार्वजनिक कामं जी आपल्या प्रभागाची, त्या प्रभागांवर त्या प्रभागातल्या कामांची ज्यांना तिकीट मिळालं नाही ते कार्यकर्त्यांनी जर कधी आम्हाला यादी तयार करून दिली तुमच्या कामाची, तर त्या कार्यकर्त्याला सर्वात अगोदर नगरसेवकाच्या अगोदर त्या कामाला प्राधान्य नक्कीच दिलं जाईल हा मी तुम्हाला शब्द देतो। भैया, उद्या संध्याकाळपासून किंवा उद्या सकाळपासून प्रत्येक प्रभागात जे जे इच्छुक आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक प्रभागाचा प्रचार प्रमुख दिलेला आहे, निवडणुकी संदर्भातला प्रमुख प्रत्येक प्रभागात दिलेला आहे। हे साधारणतः 20 ते 25 लोक हे प्रत्येक प्रभागात इच्छुकांना कॉन्टॅक्ट करतील व प्रत्येक प्रभागात उद्या सकाळपासून किंवा संध्याकाळपासून आपल्याला मत जे बघायचे ते फक्त कमळाच्या फुलाला, कमळाचं फुल हेच आपली उमेदवारी लढणार आहे। व्यक्ती म्हणून कुणीही मत मागायचं नाही। आपला जे उमेदवार आहे ते फक्त आणि फक्त कमळाचं फुल, कमळाचं फुल असणार। परंतु नाईलाज संविधानाच्या चौकटीत राहून एका प्रभागात 4 आणि शेवटच्या 2 प्रभागात 3 असे उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे। रचना काही बदललेल्या आहेत, नवीन रचना झालेल्या आहेत आणि हे सर्व असताना आज आपल्याकडे गर्दी भरपूर आहे, परंतु एक लक्षात ठेवा का ज्याला तिकीट नाही मिळालं याचा अर्थ असा नाही का तो कमजोर आहे।